नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट तयार होणार आणि खायला तितकाच चटपटीत आणि चमचमीत असा हा मसूर पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटात हा मसूर पुलाव तयार होतो। तर इथे काय केलेले आहे, आपण हा मसूर पुलाव कुकरमध्ये बनवणार आहोत। तर कुकरमध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले, त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा इथं तूप सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तर काहीच हरकत नाही। तेल तूप छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, त्याचबरोबर 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी थोडेफार खडे मसाले घेतले आहेत। खडे मसाल्यांमध्ये चक्री फूल, तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि 2 ते 3 काळी मिरी घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडंसं कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे। तर हे सर्व आपल्याला छान असं तेलामध्ये 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित छान असे परतवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत। तर हा कांदा बारीक चिरलेला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा अगदी मऊ पडेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे। तर इथं मस्त आता आपण कांदा छान असा हा भाजून घेऊया। तर हा पुलाव अगदी चटपटीत आणि चमचमीत होतो। तर तुम्हाला कधी घाई गडबडीच्या वेळी काही बनवायचं असेल तर तुम्ही हा पुलाव नक्कीच ट्राय करू शकता। तर इथं बघू शकताय तुम्ही कांदा अगदी व्यवस्थित छान असा परतवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर इथं मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून। तर टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असा अगदी मस्त मऊ पडेपर्यंत कांद्यामध्ये मिक्स करून छान असा परतवून घ्यायचा आहे। तर अगदी छान असं व्यवस्थित कांदा टोमॅटो अगदी मस्त असं भाजून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे ह्याच्यामध्ये आपल्याला धने जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। टाकून घेतलेले मसाले छान असे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत। मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकताय मसाल्यांना छान असं अगदी तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ आणि अर्धी वाटी मसूर छान असं स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं, तर हे टाकून घ्यायचं आहे। मसूर आणि आपल्याला जो राईस टाकून घेतलेला आहे तांदूळ, तो व्यवस्थित छान असा परतवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। तर इथं बघू शकता अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। आता आपल्याला भात शिजेल इतपत पाणी टाकायचं आहे। तर इथं मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। तर इथं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये परत 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। तूप टाकल्यामुळं काय होतं, ह्या भाताला छान चवसुद्धा येते आणि अगदी मस्त मोकळा शिजला जातो। तर इथं तूप टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। तर इथे बघू शकताय 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या। कुकर थंड झाल्यानंतर मस्त असा आपला इथे चमचमीत असा हा मसूर पुलाव छान तयार झालेला आहे। अगदी छान सुटसुटीत आणि अगदी मस्त मोकळा शिजलेला आहे। वरतून अशी बारीक कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अगदी मस्त चमचमीत आणि चटपटीत असा आपला हा मसूर पुलाव तयार झालेला आहे। नक्की एकदा अशा पद्धतीने हा मसूर पुलाव ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।